राजू वैद्य तसं पाहायला गेलं तर परवापर्यंत आमच्या सोबत होते. परवा काय काल सकाळी सुद्धा होते. आणि जी आम्ही आघाडीची युतीची बोलणीची होती ती राजू वैद्यच करत होते. अचानक काय झालं कळालं नाही. राजूने तसा काही संपर्कही नाही साधलेला आणि आपल्या मार्फत मीडियाच्या मार्फत असं कळतंय की राजू वैद्य यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत. केला की करतायत मला माहीत नाही, परंतु मला असं वाटतं राजू वैद्य एक चांगला कार्य करतात. त्याच्याविषयी काही बोलणं मला अनुचित होईल, परंतु पक्षानेही राजू वैद्य यांना बऱ्याच जबाबदाऱ्या दिलेल्या. आता महानगर प्रमुख होते, ते सभागृह नेते होते, स्टँडिंगचे चेअरमन होते, गटनेते होते, शहर प्रमुख होते. बऱ्याच जबाबदाऱ्या त्यांना पक्षाने दिलेल्या होत्या. आता त्यांनी का अशा पद्धतीने निर्णय घेतला हे अनाकलनीय आहे. मला असं वाटतं सगळ्याच पक्षात काही ना काही थोडं बहुत सगळीकडेच असतं. त्याला पर्याय काही आता ज्या पक्षात गेले त्याच्यात काय आज सगळ्या पेपरला हेडलाईन आहे, सुधीर मुनगंटीवार काय काय बोलले हे आहे. मी आता खालचं लोकलच्या विषयात जात नाही मी, कारण अशा उखाळ्या पाखाळ्या काढण्यात काही अर्थ नसतो. परंतु एक संघटन असो, घर असो, या ठिकाणी भांड्याला भांडं लागत असतं. म्हणून काय ते घरच सोडायचं असतं अशातला थोडी भाग आहे. भारतीय जनता पार्टी आधाशासारखं काम करते. भारतीय जनता पार्टी पार्टी ऑफ डिफरन्स म्हणते आणि आमची सगळ्यात मोठी पार्टी म्हणते. आणि मग सगळ्यात मोठी पार्टी असताना त्यांना इतर पक्षातल्या कार्यकर्त्याची गरज का पडते हा प्रश्नच आहे. आमचेच नाही, आता इथं शिंदे सेनेचे सुद्धा लोकांना त्यांनी घेतलं संभाजीनगरात. मग पार्टीवर डिफरन्स म्हणायचं, आमची सगळ्यात मोठी पार्टी म्हणायचं, आणि मग या त्या पक्षातल्या कार्यकर्त्याला का पडायचं याचा अर्थ तुमच्याकडे सक्षम कार्यकर्ते नाही आहे हे तुम्ही स्वतःच प्रूव्ह करताय. आमच्याकडचे जे सक्षम कार्यकर्ते ते फोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. कित्येक मोठ्या मोठ्या ऑफर्स दिल्या जातात, प्रलोभनं दिली जात आहेत कित्येक कार्यकर्त्यांना. हे भारतीय जनता पार्टीच करते. इथं अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं प्रलोभनं वेगवेगळ्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे लोक कोणाला मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट देण्याचं. आता इतक्या दिवस आम्ही शिंदेंना नाव ठेवत होतो, भारतीय जनता पार्टीला तसं आम्ही कधी नाव नाही ठेवलं. पण आता तुला 10 कोटीचं काम देऊ, तुला 20 कोटीचं काम देऊ, तुला हे पद देऊ, तुला हे मंडळ देऊ, असे प्रलोभनं कार्यकर्त्यांना दाखवले जातात. ठीक आहे, नंतर हे प्रलोभनं पूर्ण होत नाही, कारण राजकीयदृष्ट्या पुन्हा त्या लोकांना मग आत्ताच्या घडीला त्याला बाटवणं, आमच्या ग्रामीण भागात म्हणायचं की त्याला बाटवायचं एकदाचं, मग संपला विषय. अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी चे लोक काम करतायत आत्ताच्या घडीला, एवढं तर स्पष्टपणे सांगावं लागेल. हे पहा, भारतीय जनता पार्टीच्या नेते माननीय अमित शाह साहेब यांनी ऑलरेडी मागच्या महिन्यात येऊन सांगितलं की आम्हाला आता 2029 पर्यंत कोणत्याही कुबड्याची गरज नाही. याचाच अर्थ कोणत्याही पक्षाची गरज नाही. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी त्या अँगलने काम करते हे आपल्याला स्वीकारावं लागेल. मला असं वाटतं आमचे कोणते सहकारी, कोणत्या सहकारी एखादा असेल तर त्याचं नाव माननीय पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांनी सांगितलं पाहिजे. उलटे त्या भागातल्या तुमच्या कार्यकर्त्यांचे काय काय धंदे जर आम्ही सांगितले तर हे धंदे रोखण्यासाठीच या लोकांनी तुमच्याकडे प्रवेश केलेला आहे. नाही तर यांच्यावर MPDA, तडीपारी अशा कारवाया करायची पोलिसांनी प्रोसेस सुरू केली होती. त्याच्यातून वाचण्यासाठी या भागातले कार्यकर्ते ऑलरेडी तुमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे या धंद्याची जाण तुम्हाला जास्त असेल, मला कमी आहे.
त्यांच्या पक्षाचं मला काही माहिती नाही. अजितदादा ठाण मांडून बसले म्हणजे अजितदादा पुण्याचेच आहेत, त्यामुळे तिथं बसले म्हणून ठाण मांडून बसले असं म्हणता येणार नाही. पुणे त्यांची पूर्णपणे कर्मभूमी आहे. हे पण शक्यता या शब्दाला काही अर्थ नाही. ज्यावेळेस होईल त्याविषयी याच्याविषयी बोलणं योग्य ठरेल. आत्ताच्या घडीला शक्यता या शब्द म्हणण्याला, या शब्दाविषयी उगाच आपण त्याच्याविषयी रिॲक्ट होणं याला कोणताही अर्थ नाही. ज्यावेळेस या गोष्टी होतील त्यावेळेस याच्यावर बोलता येईल, त्याच्यावर व्यवस्थित प्रतिक्रिया देता येईल. याच्या आधी त्यांनी सभा घेतलेल्या आहे, आताच घेतल्या अशातला काही भाग नाही. त्याच्यामुळे कोणती पार्टी आपल्या निवडणुका जिंकण्यासाठी वेगळ्या पद्धतीने जबाबदाऱ्या देत असते, तशा जबाबदाऱ्या दिल्या असतील. त्याच्यात काय, कोणती पार्टी जिंकण्यासाठीच लढत असते ना. भले भारतीय जनता पार्टी असेल, जिंकण्यासाठीच लढत असेल, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मनात जबाबदारी दिली, त्याच्यात काय काय विशेष आहे. मला असं वाटतं आता ह्या गोष्टी काय सिक्रेट थोडी राहिल्या, ओपन आहे. शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहे हे आता अतिशय सुस्पष्ट आहे. त्याच्यामुळे आज डिक्लेअर करणं काय, उद्या करणं काय, परवा करणं काय, आणि 1 तारखेला डिक्लेअर करणं, त्याने फरक काय पडणार आहे विशेष. परंतु एकत्र लढणार एवढं तर क्लिअर झालेलं आहे. मला याच्यातलं काही माहिती नाही. शिरसाटांना जास्त माहिती आहे, मला काही याच्यातली माहिती नाही. याच्यात हट्ट आणि आग्रह हा विषय राजकारणात नसतो. त्याच्यामुळं ज्या अर्थी दोघे बंधू एकत्र होऊन चर्चा करतायत, आमचे शिवसेनेचे नेते चर्चा करतायत, त्या अर्थी या सगळ्या गोष्टी प्रोसेस जवळपास पूर्ण झालेल्या आहे. 1-2 दिवसात या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. निर्दोष जर असतील तर सुटायला काहीच हरकत नाही, परंतु हे सुस्पष्ट धडधाकट सगळ्या गोष्टी समोर आहे माणिकराव कोकाट्यांच्या आणि धनंजय मुंडेंच्या. त्याच्यामुळं न्याय व्यवस्थेला असं गृहीत धरू नये. भरणे मामांना माझी विनंती आणि सूचना आहे की न्याय व्यवस्था ही स्वतंत्र आहे. निकाल काय देतील त्याच्या मनावर असतं. आणि हे 2 आरोपी आहेत. कोकाटेंचा आरोप वेगळ्या प्रकारचा आहे, परंतु धनुभाऊचा आरोप हा वेगळ्या प्रकारचा आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळं मला वाटत नाही अशा पद्धतीनं सुटले तरी एक जनतेच्या मनामध्ये मला कोकाटेंचा जास्त विषय बोलायचा नाही, परंतु धनुभाऊच्या विषयी जनतेच्या मनामध्ये मोठा रोष या सगळ्या प्रकारामुळं पूर्णपणे बसलेला एवढं नक्की आहे. कोर्ट सोडेल न सोडेल हा वेगळा विषय आहे, पण जनता सोडत नसते एवढं नक्की. बिलकुल असाच त्याचा अर्थ आहे. त्याचा अर्थच तसा आहे. मी सांगितलं ना तुम्हाला 1-2 दिवसात, उद्या 12 वाजता. याचा अर्थ असा आहे की उद्या. भारतीय जनता पार्टी शिंदे गट सोडून सगळे एकत्र यावे असा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि निश्चित सगळे मिळून ही निवडणूक आम्ही जिंकू, लढू आणि जिंकू, दोन्ही करू. नाही, हे लोक नाही. MIMचा आमचा तर काही संबंधच येत नाही. MIM बरोबर कोणाचीच तयारी नाही, कोणा जायचं काही कारणच नाही आहे. अजितदादांचा पक्ष इथं 2-4 वाडापुरता आहे तसा पाहायला गेला तर. या संभाजीनगर 2-4 वाडापुरता नाही, 2-4 माणसांपुरता आहे. त्यांच्याकडूनही तशी आम्हाला खुली आमच्यासोबत येण्याचं त्यांचं सुद्धा तयारी आहे, हे तुम्हाला सांगतो. आता
बिलकुल दर्शवलेली. अजून आम्ही त्याच्यावर विचार नाही केला, परंतु अजितदादाच्या गटाने सुद्धा तशी तयारी आमच्याबरोबर येण्याची दर्शविलेली आहे.